प्रभू शेळकेने जी चावी चोरलेली आहे प्राजक्ता शुक्रेची ती कितपत योग्य आहे ना त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. कारण की ती जी गोष्ट आहे ना ती चोरीला गेलेली आहे तिच्या पर्सनल स्पेस मधून आणि त्यावरच आपण इथून पुढे जी आहे ती चर्चा आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना नक्की कमेंट करून सांगा. आता चला मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की ती चावी जी चोरलेली आहे ना त्यामध्ये प्रभू शेळकेचं कुठेही जे आहे ते सुरुवात त्या डोक्यामध्ये आलं नव्हतं की बाबा आपण चावी चोरायला पाहिजे किंवा आपण काही गोष्टी करायला पाहिजेत. पण तिकडे तन्वीनी जी आहे त्याला तिकडे बोलायचा प्रयत्न केला किंवा त्याला एक प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केला की बाबा जा जा तू चोर, काय होत नाही, आपण बघू पुढचं काय होईल ते, मी काय कोणाला सांगणार नाही, असं तसं या प्रकारच्या गोष्टी बोलून तन्वीनी त्याला फुल मोटिवेट करायचा प्रयत्न केला. आणि ते मोटिवेट झाल्यानंतर त्यांनी जे आहे ते प्रभूने तिकडे चावी चोरायचा प्रयत्न केला. आणि चूक तर मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, एक ती आपली प्राजक्ता शुक्रे जी आहे ना तिला नाहीये डोकं. तिला असं वाटतं की ती साधी सिंपल भोळी आहे ना तर अख्खी दुनिया पण तिच्यासारखी साधी सिंपल भोळी आहे. पण तशी कुठलीही गोष्ट जी आहे ती तशी नाही आहे. ती जेव्हा चावी ठेवत होती तिच्या बॅगमध्ये त्या टायमाला तिच्या आसपास कोण आहे कोण नाही हे तिने स्वतःने बघायला पाहिजे होतं. ती प्रभू समोरच तिच्या त्या गोष्टींमध्ये जे आहे ती चावी ठेवायचा प्रयत्न करते आणि ती प्रभू बघत आहे. मग प्रभूच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी ट्यूब पेटणार. त्यांनी जाऊन विचारलं तन्वीला, तन्वी बोलली जा कर, काय नाही टेन्शन, आपण बघू काय करायचं ते. आणि त्याच पद्धतीने जे आहे ते प्रभूने जाऊन ती चावी जी आहे ती चोरलेली आहे. पण एक गोष्ट जी चुकलेली आहे ती म्हणजे प्रभूने तिच्या पर्सनल स्पेसमध्ये जाऊन जे आहे ते चोरायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आता का मी पर्सनल स्पेस हा शब्द वापरतोय कारण की तुम्ही जर बघितलं असेल आजच्या एपिसोडमध्ये तर तिकडे आपली दीपाली मॅडम आहेत किंवा जे आपले राकेश बापट आहेत ते म्हणतात आमच्या पर्सनल स्पेसमध्ये तुम्ही हात नाही घालायचा, पर्सनल स्पेसमध्ये हात घालून तुम्ही माझे बेड चेक नाही करू शकत. आणि त्याच दृष्टिकोनातून सेम गोष्ट आहे की ह्यांनी म्हणजे ही जी संपूर्ण ग्रुप आहे ना आता हा टोळी आणि जे बाल्कनी सगळे ऍड झालेले आहेत ना या लोकांना तिथं हा मुद्दा मांडता आला नाही की बाबा पर्सनल माझ्या एरियामधून किंवा माझ्या पर्सनल स्पेसमधून जे आहे ती चावी चोरायचा प्रयत्न झालेला आहे हा मुद्दा प्रॉपरली ह्यांनी उचललाच नाही तिकडे. आणि असेच मंद सारखे जे आहे ते तिकडे बोलत होते की नाही चोरी ही चोरीच असते, चोरी ही चोरीच असते, तू सगळ्या महाराष्ट्राला असं करून दाखवलंस तसं करून दाखवलंस. तर या संपूर्ण गोष्टीचा करायचा प्रयत्न त्यांनी केला ना, त्यांनी तर एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला. पण जो ऍक्च्युअल मुद्दा आहे की तू पर्सनल स्पेसमध्ये घुसलाच कसं काय, जसं की तुझे टीम मधले म्हणतायत की पर्सनल स्पेसमध्ये जर आम्ही चेक करू देणार नाहीये तर तू पर्सनल स्पेसमध्ये घुसून चावी चोरायचा प्रयत्न कसा केलास. तर ती एक गोष्ट होती. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो हे जी चोरी करायचा प्रयत्न झालेला आहे हा पार्ट ऑफ गेम आहे. यांनी एक स्पोर्टिंगली हा गोष्ट घ्यायला पाहिजे घरातल्या सदस्यांनी. पण ठीक आहे काही ना काहीतरी मुद्दे जे आहेत ते उचलायला पाहिजेत. त्यामुळेच हा मुद्दा जो आहे तो खूप जास्त गरम व्हायचा प्रयत्न तिकडे झाला. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.